आपण गोपाळ कीर्तन करू शकत नाही, माहितीये ना मला. एवढ्यात कसं जमणार आहे त्याला? कितीतरी लोक वारीला जातात, पण त्यातल्या किती लोकांना ज्ञानोबा माऊलींची, तुकोबारायांची योग्यता मिळते? कारण त्यासाठी देवाच्या चरणी एकाग्रतेने लीन व्हावं लागतं, साधना करावी लागते, समर्पण द्यावं लागतं. आणि मी म्हणेन भगवंताचंच कशाला, तुम्ही आयुष्यात कुठलीही गोष्ट करा, अभ्यास असो, पाठांतर असो, अगदी खेळ असो, प्रत्येक गोष्ट एकलव्याच्या एकाग्रतेने झाली पाहिजे. बरं का गोपाळ महाराज, कळतंय का? एकलव्याची गोष्ट ठाऊक आहे ना? हो. ठाऊक आहे, पण एकदा सांगितले की छान वाटेल. आलात, या बसा, सांगतो. थांबा थांबा, तुम्ही 5 मिनिटं थांबसाल का? का? मी जेवून येतो. बरोबर, तुम्ही शाळेतून आला म्हणजे कुस्ती जिंकून आला, तुमचा खुराक तर व्हायला पाहिजे. या. याचं खुराक म्हणजे याची जांभपोळी. या या या. तुला नाही जायचं जेवायला? नाही, पहिली गोष्ट ऐकते मग जाते जेवायला. ये बस. आई, भूक लागली, भूक लागली. अरे तयार आहे, तयार आहे. हात पाय धुणे. जा लवकर. दे. अरे जा लवकर, हात पाय धुणे. तुझी आवडती जामपोळी केली बर का. ये लवकर. आलो. हे घे, हातपूस हातपूस. दमलं माझं बाळ ते. भूक लागली ना तुला? तर एकलव्याची इंदे, गोष्ट. अगं बया, महाराज चुकलं. उठ उठ उठ. अगं त्यांची शिकवणी चालू आहे ना, कशाला मध्ये मध्ये करते? चल. अहो अहो अहो, असू दे, तिला ऐकू द्यात, गोष्ट ऐकू देत तिला. अहो नको, तुम्हाला अडचण होईल ना, घरात काम आहेत. अहो तिला गोष्ट ऐकायच्या आधी गोष्ट ऐकू द्यात, काम करेल नंतर ती. बर बर. ऐक, गोपाळ महाराजांची शिकवणी आहे, तुझी नाही. आतमध्ये जायचं नाही, कळलं ना? अगं ये. नाही, तुम्ही गोष्ट सांगा, मी इकडूनच ऐकते. दे, मी जातो तिथं. का? अगं ते आरुसकर महाराज ना एकलव्याची गोष्ट सांगणार आहेत, ते ऐकायला चालले. एकलव्याची? ती कशाला ऐकायची तुला? एकलव्याची नाही ऐकायची. तू दिग्रसकर घराण्याचा अर्जुन आहेस, अर्जुन. अर्जुनाच्या गोष्टी ऐकायच्या. गुरु द्रोणाचार्य माहिती आहेत ना, जे पांडवांना आणि कौरवांना शस्त्र आणि शास्त्रविद्या शिकवायचे. एके दिवशी काय घडलं, त्यांची शिकवणी सुरू होती. एक मुलगा त्यांच्याकडे आला, चुणचुणीत, हुशार, हसरा, जंगलात राहणारा काटक. तो म्हणाला, गुरुदेव मलाही धनुर्विद्या शिकवा ना. गुरुदेव म्हणाले, मला क्षमा कर बाळा, मी तुला नाही शिकवू शकत. ते म्हणाले, बाळा मी राजगुरू आहे, मी फक्त कौरवांना पांडवांना यांनाच शिकवू शकतो, मी तुला नाही शिकवू शकत. त्यामुळे तू दुसरा गुरु बघ. एकलव्याने हे ऐकलं, मला खूप वाईट वाटलं. त्याने मान खाली घातली, गुरुला नमस्कार केला आणि शांतपणे जंगलात निघून गेला बिचारा. कालांतराने काय झालं की गुरु द्रोणाचार्य आपल्या सगळ्या शिष्यांसोबत जंगलात गेले धनुर्विद्येचा सराव करायला. तो सराव सुरू असताना एका कुत्र्याचं भुंकणं सतत त्यांना त्रास देत होतं. त्रासले ते अर्जुनाला म्हणाले, अर्जुना जा बरं आणि त्या कुत्र्याच्या भुंकण्याचा बंदोबस्त कर. अर्जुन निघाला आणि तेवढ्यात कुत्र्याचं भुंकणं थांबलं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं,
असं कसं झालं? त्यांनी पाहिलं तर एक कुत्रा जंगलात असा धावत येत होता. त्यांनी नीट पाहिलं, त्यांना आणखीन आश्चर्य वाटलं. त्या कुत्र्याच्या जबड्यात कोणीतरी 7 बाण मारले होते. किती? 7 बाण. 7? 7 बाण त्या जबड्यात मारलेले असताना देखील त्या कुत्र्याच्या जबड्याला कुठेही इजा नव्हती झाली. म्हणजे कळलं का तुम्हाला? त्या कुत्र्याचं भुंकणं बंद करण्यासाठी जणू काय ते बाण मारले होते. सगळ्यांनी पाहिलं तर आश्चर्यचकित झाले. अर्जुन म्हणाला की गुरुदेव, हे तंत्र तर मला सुद्धा नाही शिकवलं तुम्ही, कोणीही कमाल केली. गुरुदेव म्हणाले, अरे कोणी केलं हे, मला सुद्धा नाही कळत. इतक्या जंगलातून तो चुणचुणीत मुलगा एकलव्य असा गुरुजींच्या समोर आला आणि मोठ्या विनम्रतेने म्हणाला, गुरुदेव, हे मी केलं. गुरुदेव त्याच्याकडे असं बघत राहिले. ते म्हणले, अरे हे तुला शिकवलं कोणी? एकलव्य म्हणाला, माझ्या गुरूंनी. रामकृष्णरी. एकलव्याची गोष्ट सांगतोय मुलांना. बसा. जसं व्यंकू महाराज आणि मी गोविंद महाराज दिग्रसकरांचे शिष्य आम्ही म्हणतो की नाही, तसा एकलव्य म्हणाला की माझ्या गुरूंनी मला शिकवलं. असे द्रोणाचार्य म्हणाले, हो का, वा, फारच छान. काय नाव बरं तुझ्या गुरुजींचं? एकलव्य म्हणाला, असं काय करता गुरुदेव, तुम्हीच माझे गुरु. असं म्हटल्यावर सगळ्यांचे चेहरे असे आश्चर्याने भरून गेले. तिकडे अर्जुन, युधिष्ठिर, भीम सगळे गुरुदेवांकडे बघायला लागले. गुरुदेवांनी ही विद्या तर आपल्याला सुद्धा नाही शिकवली, मग याला कशी शिकवली? असं कसं? ते तर त्यांचे गुरु नव्हते. हा, ते कसे त्याचे गुरु? त्यांनी तर त्याला शिकवलंच नाही. हाच प्रश्न पडला गुरु द्रोणाचार्यांना. एकलव्य म्हणाला, गुरुदेव, शिष्य म्हणून तुम्ही जरी मला नाकारलं असेल तरी गुरु म्हणून तुम्हालाच मी मनोमन मानलं होतं. तुम्ही मला नाही म्हणाल्यानंतर मी जंगलात गेलो. जंगलात जाऊन मी तुमचा एक मातीचा पुतळा तयार केला आणि तुम्ही माझ्या सोबत आहात, माझ्या समोर आहात, सदैव हे लक्षात ठेवून मी धनुर्विद्येचा सराव केला. म्हणजे गुरु समोर नसताना गुरुचं स्मरण करून आणि कठोर तपश्चर्या करून एकलव्याने गुरुविद्या आत्मसात केली. म्हणून एकलव्य महान आहे. जसं आपण म्हणतो की पुत्र असावा तर श्रावण बाळासारखा, पुंडलिकासारखा, तसा विद्यार्थी असावा तर एकलव्यासारखा एकचित्त असणार. असंच एकाग्र चित्त होऊन आपला अभ्यास करायचा आहे. कळलं का गोपाळ महाराज? आणि तिथं कशाला जायचंय तुला? या असल्या गोष्टी ऐकायच्या नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते काय तुला पुढे बसवतात का? गाणं शिकवतात का? हा, असं मागे आपण बसायचंच नाही. कळलं? तुला अशी गोष्ट सांगणारे खूप लोक भेटतील. हा बरोबर. हा हा, आता तू असं कर, हे समजा खाऊन घे, वरती जा आणि ताणून दे. दमलास तू बा? खा बरं. हा, सावकाश सावकाश खा. हा हा, हो, खा. खाशील ना तू? मी जरा तुझ्या आरोस्कर महाराजांना भेटून येते. त्यांना मला एक गोष्ट सांगायची. हा, आलेच. आता मगाशी शिकलेली ओळी पुन्हा करूया. मी आधी म्हणतो. जैसे आस्थेच्या महापुरी रिघताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे.
वा वा आरोस्कर महाराज, अहो काय तुमची वाणी, काय तुमचा आवाज, अहो किती रसाळ. गोपाळ बाळा, आता हे समज भराभरा शिकून घे बर का. येळ कमी आहे आपल्याकडं. ना आरोस्कर महाराज, तुम्ही पण आता गोपाळला भराभरा शिकवा ना, ते रसा वाणी वगैरे वगैरे. काय येळ कमी आहे आणि परीक्षा जवळ आली. कसली परीक्षा व्यंकू महाराज? व्यंकट भाऊजी, अहो असं काय पाहताय? तुम्हाला काहीच माहिती नाहीये का? अहो म्हणजे तुमच्या माणसांनी तुम्हाला काल मीटिंग मध्ये काय झालं ते सांगितलं नाही का, बाळंबटांनी वगैरे? तू सांगायची गरज नाही बर का, त्यांच्या मनातलं मला जास्तच कळतं. आरोस्कर महाराज, मी सांगते तुम्हाला, यंदाच्या वर्षीचं आषाढीच्या उत्सवाचं कीर्तन गोपाळ महाराज दिग्रजकर करणार. असं काय? हा, एकदम उभेच राहिलं, धडकी भरली की काय? आम्ही खरंच सांगते, यंदा आषाढीच्या उत्सवाचं कीर्तन गोपाळ महाराज दिग्रजकर करणार आहेत. व्यंकू महाराज, मी काय ऐकतोय? आरोस्कर महाराज, काय बोलताय तुम्ही? कुठल्याही बापासाठी ही सुखवणारीच गोष्ट असणार आहे ना. हो, कधी ठरलं म्हणजे? असं काय करताय? हे समजा तुमच्या मर्जीनं तर झालंय. मीटिंग मध्ये काय झालं हे तुमच्या माणसाने तुम्हाला तर सांगितलेलं असणार, तेव्हा तर तुम्ही काहीच नाही बोललात. आता का अडकटी आणताय तुम्ही? नाही, तो मुद्दा नाहीच आहे. मुद्दा हा आहे का, जर समजा आषाढीचं कीर्तन आपल्या विठूच्या वाडीमध्ये नाही झालं तर आपल्या गावातली परंपरा ढगेवाडीत जाईल. आषाढीचा उत्सव आपल्या गावात होणार नाही. अहो ते रघुनाथराव तर टपूनच बसलेत. ते म्हणाले का त्यांच्या ढगेवाडीत पण विठ्ठल मंदिर आहे. ते म्हणाले जीर्णोद्धार केलाय आम्ही, रंगरंगोटी केलेली आहे, फॅन बिन लावलेले आहेत, लाईटी बिटी लावलेले आहेत, तर उत्सव त्यांच्याकडे पण होऊ शकतो. मी म्हणलं त्यांना, अहो असं काय म्हणताय तुम्ही, उत्सव आमचा आहे. तर ते काय म्हणले माहितीये का, उत्सव आमचा आहे आमचा आहे. कुठल्या तोंडानं म्हणताय तुम्ही? तुमचे व्यंकट महाराज कीर्तन करू शकणार आहेत का? असं बोल. आता आरोस्कर महाराज, तुम्हीच मला सांगा, आता इतक्या वर्षांची गावातली परंपरा दुसऱ्या गावात जाऊ द्यायची का? म्हणून मी फक्त होला हो म्हणलं व्यंकू महाराजांच्या ऐवजी आमचा गोपाळ कीर्तन करू. आणि ही फक्त माझी इच्छा नाही बर का, आपली प्रथा इथंच राहावी ही अख्ख्या गावाची इच्छा आहे.
कमिटीतले समदे मेंबर होते तिथे. दौलतप्पा होते, बाळंबट होते, समदे लोक होते. सगळ्यांनी मिळून ठरवलंय, तुमच्याच लोकांनी मिळून ठरवलंय. हे पाव व्यंकू महाराज, मला माहितीये इतके दिवस तुम्ही ही दिग्रसकरांची परंपरा जपली, जतन केली. आता ही प्रथा पुढे न्यायला नको का? तुमच्या अपरोक्ष समजा गोपाळनी ही परंपरा पुढे नेली तर काय बिघडतंय? तुमचा मुलगाच आहे ना तो. आणि पा नाही म्हणजे मी हे समजा जेव्हा रघुनाथरावांना सांगितलं तेव्हा पहिल्यांदा ते चिडलेच. खूप चिडचिड केली त्यांनी, रागवले सुद्धा. मी म्हणलं त्यांना का तुम्ही गोपाळला एकदम महाराज ठरवून समद्यांसमोर उभं नका करू. तुम्ही आधी परीक्षा घ्या आणि मग उभं करा. तवा कुठे राजी झाले. आता तुम्हीच सांगा आरोसकर महाराज, का मी घराण्याची परंपरा जपण्यासाठी हे समज करते? माझं काही चुकतंय का? माझं काही चुकलंय का? आपण गोपाळ कीर्तन करू शकत नाही, माहितीये ना मला. एवढ्यात कसं जमणार आहे त्याला? माहितीये ना मला. हो, एवढ्याशा दिवसांमध्ये त्याची तयारी कशी काय होऊ शकते? पण मी एक तुम्हाला सांगू का, गोपाळ इकडे ये बा. आमचा गोपाळ आहे ना खूप हुशार आहे बर का. अहो एक पाठी आहे. तुम्ही एक काम करा, त्याला ना एक ओवी शिकवा, एक अभंग शिकवा आणि एक दृष्टांत शिकवा. झालं की बेसिक कीर्तन तयार. हा, शिकवून द्या. करायला आमचा गोपाळ. माझा विश्वास आहे माझ्या गोपाळवर. करशील ना बाळा? बापापेक्षा सवाई आहे आमचा गोपाळ. आणि व्यंकू भाऊजी, आता मध्ये खोडा नका घालू. तुम्ही खोडा घातला तर परंपरेला तडा. येते व्यंकू महाराज, का बोलवलं मला? काही काम होतं? 0 मिनिटात करते. दौलतराव, महाले मास्तर, बाळंभट आणि इतर लोकांना आज संध्याकाळी मी मंदिरात बोलवले असा निरोप द्यायचा. आणि काही आता निरोप देते.